निर्णय दिला. दुसरा उमेदवार कोण? दुसऱ्या उमेदवाराचं पण आम्ही बॅकअप फॉर्म भरलेला होता, त्यामुळे दुसरा आमच्याकडे उमेदवार आहे. पण राजकीय द्वेषापोटी या पद्धतीची कारवाई झाली ही सुद्धा नाकारता येत नाही. भाजप घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे या खालच्या पातळीवर येऊन या लेवलचं राजकारण करायला ते निघालेले आहेत. स्वाभाविक आहे की त्यांना आता सत्तेतून बाहेर जायची भीती निर्माण झालेली आहे. असफल प्रयत्न ते करतात. गेली 35 वर्ष भाजप आणि राष्ट्रवादीचे लढाई होती. आता तिकडे जे आहेत आमचे पैदास आहे आमचे पैदास नाव न घेता महाविकास आघाडीला टोला लावलं. काँग्रेसची पैदास होती ती, पण ती वाईट पैदास होती, ती निघून गेलेली आहे. त्याचाच आमच्या सगळ्या लोकांना आनंद आहे. हो, आज आपण या ठिकाणी प्रचाराला वाईट सुरुवात पैदास केलेली आहे. वाईट पैदास होती की हो, कालच नामांकन झालं आणि आज आपण सभेला सुरुवात केली. काय सांगाल की ही कार्यकर्त्यांच्या मिटिंगा चाललेल्या आहेत. 1 तारखेपासून प्रचार आम्ही सुरू करू. भाऊ आपकी बात 400 पार आणि अमरावतीवरून एक नवनीत राणा म्हणाले 400 मध्ये अमरावती समावेश आहे. 420 असा 420 लोकांचा आव्हान आहे. पण हे किती घाबरलेले आहेत याचा अंदाज आपल्याला येतो आहे. किती उमेदवार यांना आयात करावा लागत आहे. ज्यावेळेस ज्या पक्षाला समजा स्वयंशक्तिशाली आहे अशा घोषणा करणारा पक्ष जो आज सत्तेत आहे, स्वतःला विश्वगुरू घोषित म्हणणारा, असं दुसऱ्यांचे नेते आयात करायचे आणि मग आम्ही पुढं जाणार आहोत, या सगळ्या पोकळ घोषणा आहेत. यावेळेस मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेच्या बाहेर जनता टाकेल असं चित्र आहे. ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये देशाची जी बर्बादी केलेली आहे, धर्मात जातीमध्ये लोकांना भांडवलेलं आहे, आर्थिक कमजोर केलेलं आहे आणि या देशाला संपवण्याचं आणि देशाच्या संविधानाला संपवण्याचं जे पाप केलेलं आहे, त्या पापाला मुळे त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल अशी परिस्थिती आज आहे.